श्री गुरुदेव दत्त. तर आसुरी शक्तींचा त्रास आणि माझ्या त्या प्रेग्नन्सीबद्दल मी मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केले होते. तर पुढे काय झालं हे तुम्हाला ऐकायचं असेलच, ते मी आता शेअर करणार आहे. जेव्हा त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तसे वागले तेव्हा मी माझ्या आईला म्हणले की मला इथून घेऊन जा. तेव्हा त्याच ॲम्ब्युलन्समधून आम्ही परत जेव्हा जिथं ट्रीटमेंट घेतलं होतं त्याच हॉस्पिटलमध्ये रात्री 2 वाजता येऊन पोचलो. तर आम्ही डॉक्टरांना कॉल केलो. तेव्हा माझा नवरासुद्धा येऊन थांबलेला, ते पण पिलेल्या अवस्थेत. त्याला स्वतःलाच भान नव्हती. आता मला काय माझी काही काळजी घेणार होता. तर त्याला तो अगोदरच म्हणलेला की माझा संबंध नाही, तरी पण कशासाठी आला होता माहीत नाही. तर तेव्हा आम्ही डॉक्टरांना कॉल करून बोलावून घेतलं. तर घेतल्यानंतर माझं तर बंदच झालेलं. तिथं सगळं घाबरून तशा अवस्थेत पूर्ण बंदच झालेलं. आणि आल्यानंतर डॉक्टरांनी ओरडायला चालू केले की अगोदरच मी तुम्हाला सांगितलं होतं तिला त्रास आहे असं म्हणून सांगितलं होतं. जरा जरी कळाली तरी मी घेऊन यायला सांगितलं होतं. तुम्ही कुणाचं तरी ऐकून एवढं का म्हणजे बसला घरात, एवढा वेळ का बसला? 2-2 दिवस तुम्ही बसलायत, कुणात म्हणजे जीव गेला असता तर काय झालं असतं? एवढं 8 महिन्यापर्यंत आम्ही ट्रीटमेंट दिलेलं असतोय, आमची जबाबदारी असते. तर तुम्ही असं का वागला? असे ओरडू लागले. तर त्यांनी सगळं चालू केले त्यांचं ट्रीटमेंट. तर डॉक्टर ट्रीटमेंट चालू करताना माझं पूर्ण स्टॉप झालेलंच. तेव्हा डॉक्टर प्रयत्न केले पूर्ण त्याचे हार्टबीट्स वगैरे चेक केले. तर नंतर ते ओरडू लागले की बाळाचा हार्टबीटच स्लो झाला आहे, थांबला आहे. तर मी आता काय करू शकतोय? मी नॉर्मल पण नाही करू शकत. आता मी काय करू? असं ओरडू लागले डॉक्टर. आता अशी परिस्थिती झाली की आता आईला वाचू की बाळाला वाचू? अशी माझी परिस्थिती झाली. तुम्हीच सांगा म्हणले डॉक्टर. आता या आता हिचं कळ पण बंद झालेत. तर आता करायचं काय? नॉर्मल डिलिव्हरी व्हायची खूप शक्यता कमी आहे आणि इथं धोका होण्याची शक्यता आहे. बाळाला वाचू की आईला वाचू मला हे कळत नाही आहे. म्हटल्यानंतर माझी आई पायावर लोळू लागली की आज काहीही करून वाचवा असं. एवढं तेव्हा त्रास झालाय ना, ते आम्हाला वाटत होतं की हे आमच्याच म्हणजे आयुष्यात घडतंय की काय. तेव्हा आम्हाला माहीत पण नव्हतं की हे कशामुळं होतंय. एवढं त्रास, एवढे वर्ष आम्ही एवढ्या त्रासात आहे, कशामुळं काय आम्हाला ते डोक्यातच नव्हतं. तर माझी आई पायावर लोळू लागली. त्याच्यानंतर डॉक्टर ओरडू लागले. आता नॉर्मलसुद्धा करायचं होत नाही आणि आता सिझर करावं म्हणलं तर ते जे भूल देणारे डॉक्टर एवढ्या रात्री येतील का? असं ओरडू लागले. तुम्हाला लवकर यायला काय झालेलं? असं ओरडू लागले. आणि तरी पण त्यांनी कॉल करण्याचा प्रयत्न केला त्यांना. भूल देणारे डॉक्टर वेगळे होते. तर केल्यानंतर ते असल्या टायमिंगला आम्ही कसं येऊ शकत नाही असं म्हणून त्यांनी लगेच पळून आले. ते पण देवाचीच कृपा होती, दत्त महाराजांचीच कृपा होती. नाहीतर त्यावेळी कुणाचा तरी जीव गेला असता, माझा तरी गेला असता, नाहीतर माझ्या बाळाचा तरी जीव गेला असता. तर ते डॉक्टर लगेच आले आणि सीझरसाठी सगळं तयारी करू लागले. तर सीझर करून लगेच ऑपरेशन करून बाळाला सुखरूप केलं. मला पण सुखरूप केलं. त्रास तेवढ्यावरच थांबला नाही. अश्रूशक्ती फुल तयारीतच होतं की कसं तरी करून काहीही करून घ्यायचंच. आजपर्यंत खूप वेळा प्रयत्न झालाय तसा, पण दत्त महाराजांनी वाचवत आलेत. एक जीव बळी गेलाय म्हटल्यानंतर आणि भावाचं असं वेडा बनवून ठेवलाय म्हटल्यानंतर सगळं अश्रूशक्तींचं मनासारखंच होईल असं होत नाही. तर डिलिव्हरी झाली, सगळं नीट झालं. तर बाळाला कामीन झालं होतं. त्याला मशीनमध्ये ठेवले होते 6 दिवस. तर सगळे सिझर झालेल्या मुली होते तर ते 2 दिवसात चालू लागलेले. पण मला चालायलाच येत नव्हतं. मला उठून जरी थांबवलं तरी पूर्ण जमिनीला रक्त व्हायचं आणि धाड करून जमिनीला कोसळायचे आणि बेडवर पडायचे. मला उठता पण येत नव्हतं आणि बसता पण येत नव्हतं. आणि सगळे एवढे छान चालत होते, तर मला येतच नव्हतं. पूर्ण माझं अंग जड झालेलं, पूर्ण मी बेडला खिळून होते.
तर डॉक्टरसुद्धा म्हणू लागले की काय व्हायलंय? तर सिस्टरसुद्धा ओरडत होते. मग सगळे चालायला लागले. "तू अजून चालत नाही आहेस." ते डॉक्टर जे ओळखीचे होते म्हणून ते समजून घेतले. त्यांना मी रिक्वेस्ट केली की "डॉक्टर मी प्रयत्न करते. जरा मला वेळ द्या. मला होत नाही आहे." असं मी रिक्वेस्ट केलं. तर तरीसुद्धा मला झालं नाही. 3-4 दिवस झाले तरी मला उठायला आलं नाही, चालायला आलं नाही. सगळे त्यांनी धरून प्रयत्न केला. पण उठल्यानंतर पूर्ण रक्तस्राव व्हायचं आणि मी बेशुद्धच पडायचे. असं मला त्रास व्हायचं. आणि बाळाला सुद्धा मशीनमध्ये ठेवले होते. ते झालं. आणि हॉस्पिटलमध्ये तिथं असताना रात्री काही आवाज येणार आणि दरवाजा उघडाच असायचा आणि दरवाजाला असं धाड करून बडवल्यासारखा आवाज व्हायचा. तर आम्हाला कळतसुद्धा नव्हतं की काय होतंय. दरवाजा तर उघडाच आहे, पण काय आवाज त्या दरवाजाला काय बडवलं आणि काय नाही हे सुद्धा आम्हाला कळायचं नाही. तेव्हा आम्ही तेवढं डोक्यातच नव्हतं की काय हे असं. त्या सगळ्या गोष्टी आत्ता आठवतोय आम्ही, की हे सगळं कशामुळं झालेलं आणि का होत होतं. तर आत्ता अंगावर काटे येतात. तर आम्ही खूप प्रयत्न केला. माझी आई पूर्ण ओल्या कपड्याने माझं अंग पुसून घेतली, तरी पण मला हलकं वाटलं नाही. शेवटी माझी आई विचार केली, की काहीतरी इथं उतरून टाकायला पाहिजे. म्हणून माझ्या आईनी भाकरी होते, डब्यातली भाकरी घेऊन उतरून टाकली. तेव्हा थोडं जरा हलकं झालं आणि मग तेव्हा मी थोडं चालू लागले. मग मला जरा चालायला यायला लागलं. एवढं सगळं होताना माझा नवरा फक्त डिलिव्हरीच्या टायमिंगला होता. डिलिव्हरी झाल्यानंतर जेव्हा मुलगी आहे असं कळालं, तेव्हा तो जो काही गेला, तो गेलाच. तो कधी 8 दिवसांनी एकदा आला. आल्यानंतर ते पण त्यांच्या घरच्यांना सगळ्यांनी घेऊन आला. जेव्हा बघून परत तो गेलेला वर्षभर तो फिरकला नाही परत. आणि मी त्याला बोलून दाखवलं, की "तू जेव्हा संबंध नाही प्रेग्नंट होण्याशी म्हणलास, म्हणूनच मी हे ठरवलेलं आता कितीही तिचं नख घे, तिचं केस घे, काहीही घे, DNA चेक करायचं आणि मग बोलायचं, मग माझ्यावर आरोप घालायचा. तुला एवढा रिव्हेंज माझ्यावर घ्यायचा होता, तर लग्न करायचं नव्हतं. एवढ्या थरापर्यंत जायची गरज काय आहे? एवढ्यासाठी ड्रिंक करतोय म्हणून 3 महिने नाकारल्यानंतर रिव्हेंज घेण्यासाठी एवढे नाटके करून, औषध पिऊन एवढं करून घ्यायचं आणि असलं सगळं वागायचं, हे कितपत योग्य आहे? अजून ही स्टोरी इथेच थांबली नाही. पुढे काय काय झालं मी पुढच्या व्हिडिओमध्ये